लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। द्वारका येथील 59 वर्षीय महिलेला एक फोन कॉल आलेला। त्यात पलीकडील व्यक्तींना आम्ही दिल्ली सीबीआय पोलीस असून मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये तुमचा सहभाग दिसून आलेला आहे, आपल्या खात्यातील रक्कम सांगतो त्या खात्यात जमा करण्यास सांगून तब्बल 23 लाख रुपयांना गंडा घालण्यात आलेला आहे। महिलेच्या मुलीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती आणि द्वारका येथे राहणाऱ्या 59 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना शुक्रवारी 9:30 वाजेच्या सुमारास मोबाईलवर व्हॉट्सअॅप कॉल आला। समोरील व्यक्तीने दिल्ली पोलीस सीबीआय TRI मधून बोलत असल्याचं सांगितलं। तुम्ही संदीप कुमारवर दाखल असलेल्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये सहभागी आहात, या केसमध्ये दिल्ली पोलीस तुम्हाला अटक करणार आहेत, तुमच्या बँक खात्यातील रक्कम सीबीआयच्या बँक खात्यात भरा, मोबाईल इंटरनेट सुरू ठेवून घरातच थांबा असं सांगितल्यानं भेदरलेल्या महिलेनं रक्कम संस्थांनी दिलेल्या खात्यात वर्ग केली। काही वेळाने त्यांची मुलगी आल्यावर त्यांनी घटना सांगितल्यानंतर मुलीनं संबंधित नंबरवर फोन केला, तर संशयितांनी मुलीलाही पोलीस चौकशी सुरू असून चौकशीत अडथळा आणू नका असं सांगत मुलीलाही शांत राहण्यास सांगितलं। मुलीला संशय आल्याने तिने तात्काळ फोन बंद केला आणि सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली। पोलिसांनी बँक व्यवस्थापनाशी संपर्क साधून व्यवहार थांबवण्यास सांगितले, मात्र काही वेळा संशयितांनी 20 खात्यात 23 लाख रुपये जमा केल्याचं समजलेलं आहे। देशातील कोणतीच तपासी यंत्रणा मोबाईलवर फोन करत नाही, अटक वॉरंट पाठवत नाही, पैशाची मागणी करत नाही। अशा प्रकारे फोन आल्यास फोन बंद करून पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन वरिष्ठ निरीक्षक रिया शेख यांनी केलेलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।